महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण येथे आज वाशी खारेपाटातील जनतेचा धोंडबा आंदोलन। पेण तालुक्यातील वाशी शिर्की खारेपाट भागात अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जटिल होऊन बसली आहे। परिणामी प्रलंबित पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी खारेपाटातील नागरिकांचा आज 18 फेब्रुवारीला पेण येथील महात्मा गांधी मंदिर ते प्रांत कार्यालय असे घोषणा देत धोंडबा आंदोलन करण्यात आले। वाशी शिर्की खारेपाटातील नागरिकांना गेल्या 8 वर्षांपासून 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतो। हेटवणे धरण उशाला असले तरी कोरड मात्र घशाला कायमस्वरूपी पडली आहे। या धरणाचे पाणी नवी मुंबईला 24 तास पुरवठा होत असताना येथील जनता मात्र या पाणी टंचाईचा सामना करत आहे। कोट्यावधी रुपये खर्च होऊनही पाणी योजना पूर्ण झाली नसल्याने आता नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। खारेपाटातील महिला पुरुष एकदिवसीय आंदोलनात सहभागी होऊन पाणी आमच्या हक्काचे आणि ते आम्हाला मिळाले पाहिजे अशा घोषणाने प्रशासनाला जागे केले। ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या पाण्यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करून जनतेला सांगितले। सन 2017 एप्रिल ते 2025 पर्यंत जो सिंचन कालवा हेटवण्याचा सोडला जातो तो ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टंचाई काळामध्ये पाणी सोडत होते। शहापाडा धरणाची पाणी पातळी कमी झाली आहे, त्यामुळे धरणातील गाळ लवकरच काढला जाईल असे सांगून सिडकोच्या टॉपिंगवरील अनधिकृत नळ कनेक्शन ज्यांनी घेतले आहेत त्यांची नळ कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया देखील प्रांताधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांच्या सहकार्याने लवकरच राबवण्यात येईल। तसेच टंचाई निवारणासाठी वाढीव पाणीपुरवठा उपाययोजनांवर भर देण्यात आला असून हेटवणे धरणावर 45 HP पंप व तरणखोप सिडको पाईपलाईनवरून 300 मिमीचा व्हॉल्व बसवण्यात येणार आहे। ही पर्यायी व्यवस्था करण्यावर भर देणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय पेण उपअभियंता शेफाली देशमुख यांनी सांगितले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पेण।